राज्यातील सिंचन वितरण व्यवस्था पाईपलाईनद्वारे करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेला आहे। त्यामुळे भविष्यात कालव्यातून होणारी पाणीपुरवठा पद्धत बंद होणार आहे। आता धरणातून थेट पाईपलाईनद्वारे शेती आणि पाणी योजनांना पाणीपुरवठा केला जाणार आहे। यामुळे पाण्याची नासाडी थांबणार आहे। धरणातून किंवा तलावातून पाण्याचं वितरण सध्या कालव्यांद्वारे केलं जातं आणि यामध्ये पाण्याचं मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होतं। अनेकदा कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जातं। पाण्याची चोरी होण्याचीही शक्यता असते। त्यामुळे सिंचन वितरण व्यवस्था पाईपलाईननं करण्याबाबत गांभीर्यानं विचार सुरू होता। जवळपास 30% पाणी इव्हॅपोरेशन मध्ये होतं, म्हणजे बाष्पीभवनामध्ये 30% पाण्याचं नुकसान या ठिकाणी होत आहे। गळतीमुळे जवळपास 25-30% पाणी, कुठे-कुठे 40-40% पाणी हे या ओपन कॅनलमधून गळतीच्या माध्यमातून होत आहे। आणि म्हणून असलेल्या ज्या पाणी साठा आहे त्यात जर 50 आणि 60% जर अशा पद्धतीने पाणी वाया गेलं, मला वाटतं राज्याला हे पुढे भविष्यामध्ये परवडणार नाही। संपूर्ण 100% जर पाणी पुरवठा झाला तर मला वाटतं या ठिकाणी पाण्याची बचत होईल, सिंचन क्षमता ही जवळपास दुप्पट या ठिकाणी आपण वाढवू शकू। आणि म्हणून आज एक महत्त्वपूर्ण निर्णय कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे की या पुढच्या काळामध्ये कुठलीही जी वितरण प्रणाली असेल ती बंद पाईपलाईन मधूनच त्या ठिकाणी केली जाईल। असा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आलेला आहे।